नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. आज आपण चाललो सागरी महामार्गान रत्नागिरीक आणि यावेळी आपण या पूर्ण सागरी महामार्गाचे अपडेट घेणार आहोत. आपल्या गावचा रत्नागिरीमध्ये सोमेश्वर या गावामध्ये, तर इकडून साधारण जामसंडे टू सोमेश्वर अंतर साधारण आमका 100 किलोमीटर दाखवता आणि एक 3 तासाचं रनिंग दाखवता. आता वाजल्यात 1 आणि बघूया आपल्या किती वेळात निघता तो. पुढून आपण आता इकडून जामसंडेवरून राईट टर्न घेणार आहोत. 2 रस्ते असतात, एक तुम्ही मुंबई गोवा हायवे पण जाऊ शकता, हातखंबा मार्गे लांजातून देखील रस्तो असा, राजापूरमधून देखील रस्तो असा. तर आपल्या जवळचा रस्तो इकडचा असा, त्यामुळे आपण जामसंडे मार्गे वाडातर ब्रिज क्रॉस करून त्याच्यानंतर आंबेरी पुलावरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एंट्री करतलो आणि मग तिकडून गावखडी पावस वगैरे सगळं टप्पो क्रॉस करत आपण जाणार आहोत सोमेश्वर मध्ये. तर खूप सुंदर अशी व्हिडिओ असतील, या नक्की शेवटपर्यंत बघा. सागरी महामार्गाचे तुमका अपडेट देखील मिळणार. पण आता जामसंडेत येतो आणि इकडनं आपल्या एक राईट घेऊन इकडून जाऊचा रत्नागिरी साईडला. तर आज आपण चाललो सोमेश्वरला, तिकडे जरा आपला काम असा. तर तेव्हा आपण जाताना जे आपलं सागरी महामार्ग असा तर त्याची अपडेट घेणार आहोत. सागरी महामार्गाची कंडिशन कशी असा ती आपण बघूया. तर चला, इकडून साधारण आमका एक 100 किलोमीटर रनिंग दाखवता. पहिलो ब्रिज वाडादारचो आणि इकडून आपण आता क्रॉस करतो. मस्त ब्रिज आहे. इकडून आता पूर्ण आपले हे सगळे खाडीचे आणि ब्रिज पार करत जाऊचा असा. मस्त सागरी महामार्गाने प्रवास करूची हीच खरी मजा असता. वा, भरती वाटत रे. आणि बघा असं मस्त वाढला. आता इकडे असं हनुमान मंदिर आणि कालच हनुमान जयंती होती, त्यामुळे सगळे ब्रिजवर पूर्ण झेंडे वगैरे लावलेले होते. वाडाचा ब्रिज क्रॉस असे आपल्याला सगळे आता ब्रिज मिळणार आहेत. कोरेमनवाडा गणपती मंदिर खूप सुंदर असा गणपती मंदिर असा, तर इकडे नक्की थांबा तुम्ही. आणि याच्या पुढे असा वाडा विमलेश्वर, तर देखील पांडवकालीन मंदिर असा, श्री विमलेश्वर मंदिर. खूप सुंदर अशी ही 2 मंदिरं असतात, तर या ठिकाणी नक्की भेट द्यावा. आता दुपारचे 1:30 वाजले, कसला ऊन एकदम रखरखता. 2 व्हीलरने तर प्रवास करूकच नको, त्याच्यामुळे लय हालत होता. हवा असा प्रॉपर पण ऊन भयंकर. रत्नागिरी रावला 86 आणि मगाशी जरा आपली थोडी गडबड झाली, लोकेशन थोडा जरा चुकलेला, त्याच्यामुळे 100 किलोमीटर दाखवत होता. तर 89 किलोमीटरवर आपला लोकेशन असा इकडून. आणि रत्नागिरी मागे 88 होता ना, रत्नागिरी 88 होता आणि आपलं लोकेशन असं आता 89 किलोमीटरवर असा. तर बघूया आता किती वेळ लागता तो आपल्या. का 3 तास तर दाखवता रनिंग, पण आपण तर सावकाशच चालणार आहे. एवढा काय आपल्या पूर्ण स्पीडने वगैरे काय प्रवास करूचो नाही. वाड्यामध्ये इलो आणि इकडून असा नाड्यांसाठी जाणारा रस्तो वाटतं, बापरडे वगैरे सगळं या ठिकाणी रस्तो जाता. खूप सुंदर असं म्हणजे इकडचं वातावरण असं एकदम. आता मगाशी आपण कापावर होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे परत उतरून खाली इलो. माडांची झाडं तर एकदम मस्त, खूप भारी. वळणांचे रस्ते हे असे आणि कौलारू सुंदर मंदिर आहे असं, रवळनाथ मंदिर खूप मस्त. कौलारू असं चप्पर असा. हे वळणाच्या रस्त्याने प्रवास करूक मस्त वाटतं, त्याच्यामुळे सागरी महामार्ग आवडता. आता रोड कंडिशन तर आतापर्यंत चांगली मिळाली असा. आता पुढे रत्नागिरी बाउंड्री, त्याच्यानंतर त्याच्या पुढे कसो रस्तो काय कल्पना नाही. कात्रा देवीच्या इकडे लास्ट टाइम आपला थोडा स्किप मारचा लागलेला, जो कुठेतरी एक पूल बंद होतो, तर यावेळी तो चालू झालो काय बघूया. ओव्हरऑल तर प्रवास मस्तच सुरू असा. सीएनजीचा टँक आपण पूर्ण फुल केलो. आता बघूया किती आपल्या येऊन जाऊन लागतात. साधारण 200 किलोमीटर रनिंग होईल ओव्हरऑल एका टँक मध्ये येत साधारण जाऊन असो अंदाजा. वाडा वाडा सोडल्यानंतर इकडे पुरळ गावात जाऊसाठी एक पाटो असा, तर तिकडे येऊ जरा रस्तो खराब असा, खड्डे 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 आणि कॉन्क्रीट नाही सर, खड्डे भरलेले असतात. ते पूर्ण व्हाईट पॅच तुमका दिसतात ते. आणि खड्डे 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 खड्डे. सागरी महामार्गात जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा या रस्त्यांची तर म्हणजे कंडिशन थोडी हेच असतात.
आतापर्यंत म्हाका पूर्ण रोड कधी चांगलं मिळालंच नाही. लास्ट टाइम आमका रत्नागिरी पट्ट्यात म्हणजे रत्नागिरी बाउंड्रीच्या इकडे रस्तो खूप खराब मिळालेलो. त्याच्या आधी जेव्हा प्रवास करू तेव्हा हे जामसंडे टू जो आपला आंबेरी पुलापर्यंत रस्तो होतो तो मध्ये 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 खराब होतो. आता बघूया कशी परिस्थिती आहे. ह्यो इकडे पॅच खराब मिळाल्यानंतर ह्यो चांगला मिळाला. आता पुढे जाताना आपण पडेल कॅन्टीनच्या इकडे. तर ह्या रोडने जर तुम्ही प्रवास करत असाल तर एकदम तुमका सावकाशच गाडी चालवची लागता. वळणं खूप असत भयंकर आणि काही ठिकाणी तर एकदम शार्प युपिन टाईप मध्ये टर्न असत. गाडी 50-60 ऍव्हरेज स्पीडनेच चालवू हवी. चढ उतार भयंकर. आणि हे मोठे गाडी अशी येतात. सध्या आंब्याचं सीझन चालू असं त्यामुळे ते सगळे आंबा वाहतूक वगैरे करणारे इकडूनच जाऊन नंतर ते हातखंबा मार्गे मुंबई गोवा हायवे वगैरे बाहेर पडतात. आंबा घाट वगैरे जाणारे पण काही जण इकडूनच जातात. तर त्याच्यामुळे ट्रॅफिक तर असताच या रूटला. आणि वळणा असल्यामुळे व्हिजिबिलिटी खूप कमी असता. त्याच्यामुळे गोंधळ असा. खूप व्हिजिबिलिटी कमी असा. In 400 meters, turn right onto Vijay Road. ओके, आम्ही मॅप टाकलो इमर्जन्सी साठी कारण काहीच्या मधले रस्ते आता भरपूर दिवस झाले आमका त्या रोडने जाऊ. इकडून आमका गावखडीपर्यंत रस्तो पूर्ण माहिती असा. गावखडी नंतर परत रस्तो माहिती नाही काय जाता तो. Take the next right onto Vijayadurg Road. विजयदुर्ग रोड या सर्कल मधून इकडनं जो लेफ्टला रस्तो गेलो तो विजयदुर्ग किल्ल्यावर. तर तिकडे देखील तुम्ही जाऊ शकतास. गाडी बघ. In 300 meters, turn left onto Rajapur Road. पडेल कॅन्टीन आपण क्रॉस करतो. पडेल कॅन्टीन मस्त खूप मोठं बाजार असा ह्यो. दुकानं वगैरे खूप प्रॉपर असत. इकडे पेट्रोल पंप पण असा. इकडनं सीएनजी पंपांची काय कंडिशन ती बघूची लागत. यासाठी सीएनजी पंप तर मिळताना मुश्किल असत. त्यामुळे मी जामसंड्यातच सीएनजी टँक फुल केले. आता इकडून पुढे आपले रत्नागिरी रूटला काय असत त्या कल्पना नाही. असतील तर त्याची अपडेट आपण तुमका देऊच. Take the next left onto Rajapur Road. चला लेफ्ट घेऊन आपल्याला राजापूर रोडला जाऊचं असं. ह्यो सरळ रस्तो जातात तरळे आपलं मुंबई गोवा हायवे. तर पावस गणपतीपुळे रत्नदुर्ग किल्ला आंबोळगड. 9 kilometers. किती किलोमीटर? 9 किलोमीटर. पडेल कॅन्टीनच्या पुढे गेलास ना इकडे एक उतार लागतं. त्या उतारात एकदम टर्न बघा. पूर्ण यू पिन टाइप मध्ये टर्न असं नाही सर. भरपूर ऍक्सिडेंट्स आणि झालेले असत. भरपूर म्हणजे भरपूर भयंकर. त्याचा काय म्हणजे गिनतीच नाही त्याची. त्यामुळे या रोडला बहुतेक ठिकाणी अशी एकदम वळणा असत खतरनाक. अगदी पुढची गाडीच कळत नाही पूर्ण टर्न मारल्याशिवाय. त्याच्यामुळे सावकाश हवा. ऍव्हरेज स्पीड ठेवा. एकदम जोरात स्पीड मारूचे हे रस्तेच नाही आहेत. चढा उतार. पडेल कॅन्टीनच्या पुढे तो एक डेंजर उतार मारल्यानंतर ह्यो एक रस्तो मिळता. म्हणजे आता आपण जस्ट आंबेरी पुलाच्या अलीकडेच असाव. आता इकडून काही वेळातच आपण आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द क्रॉस करू. सगळं सडो पूर्ण ह्याच्यावर ना एक झाड ना कोयची शेड. उन्हाच्या वेळेत जर या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर चक्कर येऊची पाळी असा. पूर्ण काहीच नाही आसपास काहीच नाही. पूर्ण जवळपास माका वाटतं ना 4-5 किलोमीटर रोड तो पूर्ण असं. 4-5 किलोमीटर एक्झॅक्ट माका माहिती नाही. तर माझ्यामध्ये 2 किलोमीटर तरी असतच शक्यतो. पूर्ण सगळा सडो प्लेन. बघ ना सर उन्हाचा कसला रखरखत असताना. पावसात मी एकदा 2 व्हीलर घेऊन गेलेला आहे ना. पावसात खतरनाक म्हणजे तो माका म्हणजे पुढचा काहीच कळ ना. एवढी पूर्ण हवा आणि ते असे पावसाचे थेंब बसत होते ना चेहऱ्यावर. हेल्मेट घालून पण अक्षरशः माझे हाल झाले. तर रस्ता आपल्याकडून चांगला मिळाला. आणि इकडून आता आपण एक चेकपोस्ट असा आपला सिंधुदुर्ग बाउंड्री मध्ये चेकपोस्ट क्रॉस करून आम्ही पण इथूनच गेलेलो. हो ह्योच रस्तो हा. आणि इथं अडवलं आम्हाला. ऐकतरी कुठे चाललात तुम्ही? तिकडे टेबल सीट होतो. पण त्याचा कोणतरी कामगार होता छोटासा पोरगा. इथं उतरवला ना आम्हाला. घेतला बाजूला इथं घेतला साईडला. गाडी कोणाची? दादाची गाडी. हे कोणाचा नाही. मग नंतर म्हणाला
की ना आम्ही जरा मी शाळेचे कपडे घातलेले ना. मला इथं आम्ही हातीवल्यात उतरणार होतो, हातीवल्यात मला सोडणार होतो. आम्ही शाळेचे कपडे देतो आणि हा पण शाळेचे कपडे घालू ना. तुम्ही कॉलेजची दिसताय मला, पण एवढ्या लांब कशाला जाता? नाही काका आम्ही कामाला जातोय, जरा ह्याचा भाव इकडे काम करतो, तर गाडी हवी होती आणि हा पण कामाला जाणार, तर सुट्टी पडते ना. मला तरी जरा चांगला वाटतंय, पण तुम्हाला सोडतो. परत इकडे दिसलात तर बघा अंगडी थोडं राहतात. आंबेरीवाडी 317 मीटर लांब पूल असा आणि 6 गाळे असत. आणि आपण ऑफिशियली एंट्री मारणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हे खारेपाटणवरून येतात तीच नदी आहे, समजलं? राजीचं घर असं खारेपाटण मध्ये. ही आंबेरी नदी आहे का? हा, हे आंबेरी पूल. वातावरण एकदम भारीच वाटतं. आणि आपण एंट्री केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. असं तर MH12 MH14 गाडी खूपच क्रॉस होतात. सगळेजण वाकट फिरा गेल्यात आपल्या कोकणात. रत्नागिरी राहूला 73 आणि पावस राहूला 60 किलोमीटर. ते रत्नागिरी असे फिरून माझ्या माहिती ह्या सागरी मार्गाने येतात. ओके, बरोबर. गणपतीपुळे, गणपतीपुळ्याने करत नाही. बरोबर, पावस बिवस सगळे करून येतात ते. हा, पावस गणपतीपुळे वगैरे सगळ्या करत इकडे येतात, हायवे जात नाही ते. ओके, कात्रादेवी स्टॉप वर राजापूर असा 25. तर इकडे जो राईट साईडला रस्ता जाता राजापूर आणि आपण लेफ्ट साईडला चाललं रत्नागिरी. तर इकडे कात्रादेवीची जत्रा खूप भरपूर प्रसिद्ध अशी असा मोठी जत्रा असा रत्नागिरी जिल्ह्यातली. Continue on NDR 61 for 9 kilometers. 9 किलोमीटर पण सरळ जाऊ शकतो आपल्याला. कात्रादेवी स्टॉप कडे असं इकडे सगळं सडेच असत ना रे पूर्ण. वरती जाऊ ना. आणि स्पीड ब्रेकर एकदम. अरे बापरे. कात्रादेवी भोजनालय त्याचे जेवणात निघालो म्हणा थोडं. इकडे हॉटेल वगैरे आता कशी काय आहेत काय कल्पना नाही. काही आपण घरगुती पद्धतीचं छोटासा हॉटेल दिसता कात्रादेवी स्टॉप कडे. बाकी पुढे असे कसे हॉटेल वगैरे आहेत ते बघूचे लागते. आता पुन्हा सरळ रस्तो स्ट्रेट. सड्यावरून काय तसं काय प्रॉब्लेम नाही. रोड आतापर्यंत चांगले आहेत पूर्ण. फक्त जरा एकदम पुण्यात चाललो आम्ही. रखरखता सगळा म्हणजे आमका खिडकी आणि फोटो करून एसी एकदम फुल ठेव चालतात, तर व्यवस्थित काहीतरी बरा वाटतं. दांडे पुलावर इलो आणि ह्यो पूल मेंटेनन्स साठी बंद केलेलो होतो, आता चालू झालेलो असा. आणि ह्याच्यामुळे आमका पूर्ण बायपास म्हणजे कात्रादेवीवरनं बायपास मारून आपल्या एक नाट्यात तिकडे जायचा लागला होता. आता रस्ता चालू झाला आणि बाजूक इकडे मस्त सुंदर बीच बघा, खूप भारी. संध्याकाळच्या वेळी मस्त वाटत ना रे सिनरी एकदम खतरनाक. दांडे पूल काय मेंटेनन्स केलं आणि काय माहिती. वकट हे जे गर्डर वगैरे असतील त्याचं काहीतरी काम केलं नाही असतात. स्ट्रक्चरल वर्क. जरा रस्तो खराब असा, थोडं अरुंद पण जरा रस्तो वाटतं इकडे. जुनच रस्तो आहे, काय अजून काय पॅच वर्क आणि काही केलेले नाही. मात्र इकडनं स्पीड ब्रेकर तर भरपूर ठिकाणी कात्रादेवी पासून स्पीड ब्रेकर जरा भेटायला लागलेत. आपण आता चाललो समुद्राच्या बाजूनच चालतो. लय जण फिरा गेलेत रे. नुसते गाडीच पास होत नाही सगळे. मुंबई पासिंग MH12 MH14 MH05 MH04 लय जण आहेत फिराक. मस्त दांडे पूल क्रॉस केल्यानंतर ना इकडचे सीन एकदम भारी होता. गाव खायचं अरे या अनसुरे झालं. अनसुरे दिलं अनसुरे. मस्तच वाटतं एकदम. छोटो रस्तो, दोन्ही बाजू एकदम पाणी सॉलिड एकदम हवा सगळे पूर्ण. हे काय बोलतो आपण कांदळवनाचा एरिया असा ते पण एकदम भारी वाटत. मस्तच ना. या रस्त्याने प्रवास करू ना कधी कंटाळ येत नाही. आतल्या हायवे कंटाळ. हायवे जरा वैताग होता. लांजापासून पुढे काम चालू आहे ना रे, त्याच्यामुळे तिकडे कंटाळा होता. पण हे असे वळणा मारीत असे खाडी समुद्र किनारे एकदम व्ह्यू बघत वा. हे बघ असं फुलांचा सोडा पडला होतो आणि
सावली पण एकदम गर्द असा. चिरसेवन आंब्यावाले फिरत कडे. इकडे बघ पुन्हा बागेत फेन्सिंग केलंय ना. बाकाळी आंबे कोणतरी घेऊन जातील तर वळणा 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 नुसती वळणा. लय मजा येतात. बाकाळ्या खाडी कशी आहे. हो अकडे पावसात त्याचे काय अपडेट काय आयडिया नाही की पाणी भरतं की नाही. भरत नसतं ना, चालू होतं. नाहीतर यो रोड पण तेव्हाच वर उचललेले असतो ना. हातिवले 25, कशेळी 24, रत्नागिरी 56. आपण चिरेखानच्या थैलं ना. चिरेखान आपण जेव्हा ते कात्रादेवीवर इकडून येतो ना, त्या डोंगर ते त्यावर तो रस्तो येतो ना. त्याच म्हटलं आपल्याला हायवेला जायचं असलं तर इकडे मागे जायचं. बरोबर. ह्यो सरळ हायवे ह्याच्यात बाहेर पडतं काय हातिवल्यात बाहेर पडतं. हातिवल्यात ओके हातिवल्यात बरोबर. आणि हे आता जाता व्हायचं जैतापूर का बाहेर पडतो. हे आता आपण जैतापूरला लक्षात राहत नाही. इकडे कशी नेहमी आपला असतात ना, त्याच्यामुळे ह्यो इकडे इंडियन ऑइलचा पंप असा. पण इकडे सीएनजी आहे की नाही माहित नाही. इंडियन ऑइलला कदाचित सीएनजी नसेल. भारत पेट्रोलियम असेल तर शक्यतो असण्याचे चान्सेस असतील. कोकण स्वाद ह्या एक हॉटेल आहे इकडे. वागन नाही सीएनजी. आम्ही लास्ट टाइम इकडे पेट्रोल भरलेला. ह्याच रूटने आम्ही गेलेलो ना. पण असे गोल फिरायला गेलो. हायवे जाऊन इकडे कात्रादेवीवर डोंगर तिठ्यावरून इकडे बाहेर पडलो. कारण तो मधलं दांडे पूल बंद होतो ना. हा मग बरोबर. मी आलो ना तेव्हा बंद होतो तो पूल. हो काय असं गोल फिरायला तिथं असं गोल फिरायला. हो ते जवळपास पाऊण तास तो वाढायचो. आणि तो तोकडचा रस्तो पण अरुंद आहे. कारण डोंगर तिथ्यापर्यंत रस्तो चांगलो हा. असे इकडे तिकडे घातलेले आहेत. होय हो अल्टरनेट घातलेले आहेत ना. आपण ते सरळच जाऊया. चालू आहे ना. हो आपण सरळच जाऊया. आता आपण जैतापूर ब्रिज कडे येऊ ना. हो आतापर्यंत आम्ही साधारण 30-35 किलोमीटर अंतर क्रॉस केला. आणि रोडची कंडिशन तर एकदम चांगली असा. काही एक प्रॉब्लेम नाही. आणि वाजले दुपारचे 2. आपण निघालेलो 1:15 वाजता जामसंडे मधून. आणि त्याच्या आधी 1 वाजता अरे ऐसर माखवला काय एका साईडने नसतले. जैतापूरचे ग्रामदेवाचं वेताळ मंदिर. आता हो साईपूजा ट्रॅव्हल्स इकडून जाता वाटतं. साईपूजा ट्रॅव्हल्स आमच्याकडनं पण असंच चालू साईपूजा. जैतापूर ब्रिज बघ ना कसं होतो. ह्या इकडे लेवल कमी आहे ग्राउंड लेवल. इकडे मध्ये भराव टाकून अप केलंय. सॉलिडच काम आहे ना. तसं एवढं हाईट काय एवढं पाणी तर इकडे भरत नाही ना. त्यासमोर नाटे ना. कुठे नाही नाटे अजून पुढे रत्नागिरी. या जैतापूरचं या जैतापूर पूर्ण मच्छीमार. सगळे ट्रॉलर्स आणि सगळे लागले आहेत. जैतापूर ब्रिज रोडची कंडिशन चांगली असते. ब्रिजवर काय काय ठिकाणी खड्डे असतात. आता पण कसं बरोबर मधोमध खड्डो हा दान करून आपटतो कोणतरी लोक मजबूत. आणि ह्या आधी मेन प्रत्येक ब्रिजला ना असं येईल की असं वाटतं की पुढे रस्तोच संपता. डायरेक्ट एकदम शार्प टर्न. असं वाटतं की पुढे रस्तोच नाही. आणि इकडे की वाटतं पुढे ब्रिजच नाही. भारीच जॉय असं ना. रात्रीचा येताना लय म्हणजे भारीच काम होतं. हो नाटे 2 किलोमीटर. हो नाटे गेला ना समोर सांगितले ना. नाटे गेला म्हणून जवळ. जैतापूर ब्रिज क्रॉस केल्यानंतर नाटे. इकडे काय करतात रे. भराव टाकलेले सगळं काहीतरी असं ना. काहीतरी बंदर बिंदर. हो इकडे काम सुरू आहे. असं काहीतरी करतातच.
इकडे एक ना डेंजर म्हणजे अशी ह्या ना छोटसो स्पॉट कॉजवे म्हणजे एकदम शार्प राईट मध्ये एकदम 90 अंशात टर्न आणि हा ना तो बारकोचा कॉजवे आणि ते का ना हे वगैरे काय नाही सपोर्ट वगैरे सायटिक हा इकडे काहीतरी करतात की मग बिंदर काहीतरी ब्रिज पण बंदरासाठी पिलर हा ते हे असो ओके त्याच्यासाठी असतं जेटीसाठी जेटी इकडे स्पीड ब्रेकर लयच घातले नियत हा हे बघा सरा जवळ इकडनं तर गेलं ना की असं वाटतं की समोर रस्तोच नाही काय गयाळे वाडी समोर बघ रस्तोच नाही डायरेक्ट एकदम ना काटकोन खायच्या पण साईडून गेलं तरी तू शेवटी त्या मोह खाली वाळतच जात बारक्या कैला पण आहे ना पुढे खाई जाऊ सांगितलं ते ना राईट मार्क सांगितलं राईट 120 ओके नाट्यामध्ये Take the next right onto Maharashtra State Highway 269, Maharashtra State Highway 4. राईट इकडे लेफ्टला असा आंबोळगड आणि राईटला असा रत्नागिरी पावस 51 किलोमीटर आणि पावस असा 36 किलोमीटर. Continue on Maharashtra State Highway 269 for 8 kilometers. 8 किलोमीटर पर्यंत आपला स्ट्रेट जाऊ सांगता. नंतर कुठलं फाटे जायचं चला देखेंगे भाई बोला तू बोला करणे का फिरवू नको बाबा तसं इकडे तसा चुका कोणा नाही म्हणा. मी चुकलंय तर ऐसरच चुकलेलं आहे 2 वेळा नाट्यामध्ये. मी गेलेलो आहे सरळ तो रस्तो डायरेक्ट आंबोळगड साईडला जाताना तिकडे गेलेलं आहे थंच चुकलेलं आहे. बाकी सगळं रस्तो तसं लक्षात राहा माझ्या विदाऊट मॅपचं. पुढे आता एक ना माका वाटतं ह्यो येतलो ना राईट येतलो लेफ्टला जाऊचं लागतला ना लेफ्टला 7.5 किलोमीटर नंतर लेफ्टला तो राजापूर वरून येता रस्तो. त्याचा पण कसा झाला आता काहीतरी नायराचा पंप असा पण इकडे सीएनजी नाही. सीएनजी नाही आतापर्यंत 2च पंप मिळाले. एक चिऱ्याखानच्या इकडे इंडियन ऑइल आणि ह्यो नायरा. जवळपास 15 ते 20 मिनिटांनी पहिली गाडी आमका क्रॉस होता. मला सोडून 15 ते 20 मिनिटं झाली आम्ही असेच चालतो. कोण रस्त्याक म्हणजे काहीच नाही. एक बैल फक्त चरत होतो मध्ये काहीच नाही. सगळा एकदम साम सूम. ह्यो असं काय मध्येच डबलले असा काय झाला रस्तो रुंदीकरण काय पण भानगड काय कळत नाही. एकदम सुमसाम रस्तो होता. आम्ही 2 जणच चाललो गजारी मारे. एक गाडी आता वॅगनर क्रॉस झाली. आता त्याच्यानंतर पण बघा अजिबात रस्त्यात गाडी नाहीत की काय नाही. सर कोण चिटपाखरू पण अजिबात नाही. सगळ्या आग लागलेली असतात. हारतळ्यात 2 किलोमीटर राहला एकदम सुमसाम रस्तो. पैसा रात्रीचा नियोग जरा डेंजरच असं म्हणजे भीती वाटत ना रे असं एवढ्या वेळा रस्त्यात कोणीच नाही बघा. जवळपास 2-3 मिनिटांनी 2 व्हीलर वाली. आता उन्हाचे कोण बाहेर पडले नाहीत काय कळत नाही. मध्ये अरे मध्येच खड्डे तकडे या रस्त्यात. फुलोरा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चालू की वंदन कल्पना नाही. एक गाडी होती लागलेली सगळा साम सूम. राजवाडी मोगरे आतमध्ये 3 किलोमीटर. हे बघा ही एक गाय असं चालता. राजापूर 21 किलोमीटर राईटला. पावस 27 आणि रत्नागिरी असा 42 किलोमीटर. तर ह्यो रस्तो असा ह्यो येता राजापूर वरून. राजापूरचा स्टँड वगैरे असा क्रॉस केल्यानंतर त्याच्या खाली जो ब्रिज पडून लेफ्टला रस्तो जातात तो वालो ह्यो. इकडून आपण चाललो लेफ्टला. Continue on Maharashtra State Highway 4 for 27 kilometers. 27 किलोमीटर म्हणजे पावस होता ना 27 किलोमीटर. ओके पावस पर्यंत आपल्याला आता स्ट्रेट जायचं. चला आदिवऱ्याच्या अलीकडे असाव आणि रस्तो जरा सर अरुंद असा
त्यामुळे या ठिकाणी या पोर्शन मध्ये जरा सावकाश यावा. एवढं अरुंद आहे की म्हणजे बघा घासाघासी करून गाडी निघतात आणि मध्ये थोडेसे स्पीड ब्रेकर पण असतात घातलेले. स्पीड लिमिट 30, वळणा पण आहेत त्यात एकदम शार्प आडीवरे असा 1 किलोमीटर. या कसला वळण होता, वळणा थोडंसं रुंद केल्याने या रस्तो. पण इकडे पुढे बाजारपेठ पण एक असा, तिकडे पण रस्तो अरुंदच. आजूबाजू पूर्ण आंब्याचे बागे असतात. आहे ना तसे म्हटलं एक मोठी गाडी आणि छोट्या गाड्याने आरामात सुटा शकतात. पुढे एक बाजारपेठ असतो त्यामुळे तिकडे तर ट्रॅफिक होतच भयंकर. वा छोटस व्हाळ बघा, बाजूक मंदिर, पुढे गाव अरुंद रस्ता आहे, वाहने सावकाश आका. कुठला मंदिर आहे हा? वाडा पेठ ग्रामपंचायत. आता विसरला तर रस्तो चांगला असा. इकडे मागचे खड्डे होते रे या आयुष्यात. सर नेहमी ना जाम होता, प्रत्येक वेळचा असायचा. आता बाजार असताना तर बकाटा वाटच लागत असत ना इकडे. काय झालं यांचा लप्परा चालला लप्परा. गाडी पण बघायची पार्क करून ठेवल्याने ते मध्येच. ट्रक डंपर आणि माशांचं ट्रक दोन्ही पण साईडचं हे असतात. आपण इकडे साईटिक रवाना तकडे बघ जाऊन दे. चला सुटले. ह्या गाडीवाल्या नाही सर गाडी लावून ठेवल्या ना. काय कोण नाही मार अगडे मार मार बिंदास जाऊन दे. सगळं त्या 2 गाड्यांनी जाम करून टाकल्याने वेळी पूर्ण वाट लावून टाकल्याने. 2 कार होते ना लागलेले त्यांना सगळ्या जाम करून ठेवल्याने होता. आणि कसे अरे त्याच्यात इष्टीवाला गेलो आता जाम करून तू बाबा हयत पुढे जावत नको. रत्नागिरी विजयदुर्ग हाती गेलो की अजून सगळ्यांका अर्थ तास ठेवतो. मग ती गाडी पण रवली सगळ्या खतरनाक काम आहे आडेवर या. ते सुटल्यासारख्या वाटतं. पावस 20 किलोमीटर इकडे आहे काहीतरी या असा रे काहीतरी हा वेते चौपाटी, वेते समुद्र किनारा, कनकादिर कालिका. हा तो ह्या पुढे हे आता कनकादित्य मंदिर. या रोडला जर असंच ना मंडळी तर श्री महाकाली घरगुती खानावळ नक्की भेट द्या. मस्त जेवण असं एकदम घरगुती पद्धतीचा. आणि तेवढीच गर्दी पण बघ की इथपर्यंत सगळे गाडी लागलेले. कारण म्हणजे आम्ही तर जेवलेलो ना तेव्हा तर म्हणजे गर्दी अशी नव्हती आणि सिंगल फक्त ह्या होतो तरी पण भयंकर असा ह्या होता. म्हणजे जेवण तर एकदम चांगलाच होता, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे आम्ही कधी पण येलो तर या ठिकाणी नक्की थांबतो. आता 2:30 वाजले आहेत. आम्ही घराकडनं जेवण गेलो आणि ह्यो रस्तो गेलो हा सीधे कनकादित्य मंदिर, देवगडी बीच, कशेळी बीच इकडे सगळा या साईड तुमका लेफ्ट जवळच आहे एकदम आडेवऱ्यातून इलास की. आणि पावस रावला 19 किलोमीटर. ह्यो कुठला अरे इंडियन ऑइल इंडियन ऑइल कोणते काय का नाही सीएनजी नाही. इकडे सीएनजी पंप तर काही दिसतच नाहीत. हॉटेल रत्नप्रभा वा मस्त हॉटेल दिसतात एकदम लाईट. याच्या दगडाचा क्लॅडिंग केलाय. इकडून पण एक जाऊक रस्तो असा कनकादित्य मंदिरला. आम्ही पहिल्यांदा इकडून गेलेलो आणि नाही पहिल्यांदाच इकडून त्या रस्त्याने गेलेलो
आणि सेकंड टाइम इकडून बाहेर पडलेलो कनकादित्य मंदिर या रोडने. भारी. पावस रावला हा 16 किलोमीटर. आता आपण असं कशेळी गावात मस्त. जरा आमचं काम लवकर झाला आणि सनसेटच्या आसपास असला तर कशेळी बीचला जाऊ येणार आहे. यांच्याकडे काय आंबे होते काय बिटके टाइप मध्ये होते. इकडे पाणी पण बघ, माडाची झाडं एकदम भारी. रस्त्यानं काय बाबा कटकट केल्यानं नाही अजूनपर्यंत. रस्तो चांगलो, फक्त हे कात्रा देवी नंतर स्पीड ब्रेकर ना जरा थोडेसे जास्त असत. आमच्या इकडे एवढे नव्हते रस्ते स्पीड ब्रेकर. जरा गेला की स्पीड ब्रेकर. आणि शक्यतो सिटीच्या ठिकाणी हवेच, कारण पूर्ण सड्यावरचा रस्तो असा सरसरावून येतात गाडी, त्याच्यामुळे त्यांना स्पीड ब्रेकर हवेच. गाडी चढणार नाही मध्ये चढावर कशेळीच्या पुढे. टू व्हीलरने ना आमची ती पॅशन होती, फर्स्ट वर पण चढायला वेळणी. फर्स्ट वर होय, पाठीमागे अमित काका होते बसलेले, दोघं जणच होतो आम्ही पण. ती पॅशन म्हणजे थोडं काम होता निघालेला. अगदी जो प्रॉब्लेम असता ना, सो एक्सिलेटर जरा दिलं की पूर्ण शिरेस होता गाडी, त्या टाइप मध्ये असं व्हायचं. आपण क्लच दाबल्यावर होता. हा, ते क्लच प्लेट काय काहीतरी गिअरचा काहीतरी गेलेला, काहीतरी नंतर काम केल्यावर झाला ओके. नाही तर पूर्ण असं एक्सिलेटर रेस होऊन राहा, गाडीच चढणं. प्लेन रस्त्यात तुका चला गाडी नॉर्मली, पण मध्येच असं ना पूर्ण रेस व्हायची गाडी. चढाव राहुलं तुझं बाजूक. सिंगल सीटला काय नाही, पण डबल सीटला जरा त्याच्यावर लोड पडलं की गोंधळ व्हायचं. आता आपण इला गावखडीच्या जवळ. गावखडी पण एकदम भारी स्पॉट असा, एक नंबर. आम्ही माकडा 2 वर्षापूर्वी इल्यासारखं आठवतं की मागच्या वर्षी इलेलो, कन्फर्म आठवत नाही. ह्या रोडचं इकडे काम सुरू होतं, पाठीमागे 2 ब्रिज पण होते. आता आपण गावखडीच्या आसपास असावं. मगाशी गावखडी गुरवाड्याची कमानी क्रॉस झाली, तर त्या आपण पोर्शन मध्ये तिकडे तर काम चालू होतं ब्रिजचा. आणि भयंकर अशी धूळ होती. या सगळं ना काय बडंबेवाडी, तर तिकडे पाठीमागे ब्रिजचं काम सुरू होतं. तेव्हा म्हणजे अक्षर उन्हाचीच होतो आम्ही. आता मस्त झाला, पूर्ण सुसाट रस्तो झाला असा. आणि आता पुढे येतलो गावखडी कुंभारवाडीचं बोर्ड, तर तिकडे आपले रिलेटिव्ह असतात. आणि त्याच्यानंतर खास महत्वाचं आकर्षण, तर वन ऑफ फेवरेट स्पॉट अगदी रोडचो, तो आपल्याक बघूक मिळणार आहे. सॉलिड म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तर तो सीन एकदम भारीच वाटतं. इकडून असा कुंभारवाडी गावखडी, या ठिकाणी आपले रिलेटिव्ह असतात. आता थोड्याच वेळात येतलो तो स्पॉट. बरं, इकडे आपल्याला मागच्या वेळी रिषभ पण भेटला, रिषभ तोडणकर. रिषभचा पण गाव इकडे गावकडेच असा खाली. ऐक मैसर मध्ये बघ कसं या ठेवल्याने तो रस्ता झालोय तसं. हा, वा. इकडून आता पुढे एक राईटला रस्तो जाता, तर तो जाता रिषभच्या गावात. तर आम्ही लकी वगैरे इलेलो अमोल, तर त्यावेळी पण आपण भेटलेलो. बघा, राईटचा रस्तो गेलो रिषभच्या गावाकडे. आणि या ठिकाणी ही छोटी घाटी उतरल्यानंतर वा, खूप सुंदर असं सीन तुमका अनुभव गावतला. तर एक 2-3 वळणा क्रॉस झाल्यानंतर फायनली आपल्या समुद्राचं दर्शन होतं इकडे. तो ह्यो स्पॉट बघितलेला आधी राजू? नाही बघितलेला? अरे काय यार, तू हे बघितलं पावसची गावकडी आहे. वा, सगळ्यात आवडतो पोर्शन आहे माझा ह्यो. म्हणजे रस्तो पण भारी इकडे दिसतात, त्यानंतर समोर समुद्र, सुरूची झाडा. हा, कुणकेश्वर सारखा. हा, कुणकेश्वरचा आपण ब्रिज आणि देवगड कुणकेश्वर रस्तो क्रॉस करतो ना, त्या टाइप मध्ये बघ कशी एकदम पूर्ण सुरूची झाडं असतात, घनदाट, समोरना समुद्राचा व्ह्यू. आणि असो ह्यो रस्तो एक नंबर, एकदम फ्रेश होऊन जाता मन. इकडे किनाऱ्यावर पण आपण गेलेलो, प्लेन एकदम साधं सिंपल किनारा असा. इंद्रप्रस्थ
काय भंडारवाडा गावखडी. पावस 8 किलोमीटर गावखडी, 1 किलोमीटर ग्रीन व्हॅली एग्रो फार्मिंग रिसॉर्ट. हे ब्रिज सॉलिड आहेत ना प्रत्येक खाडीवरचे. इकडे देखील आता होतं काय आता रे, छोटा मंदिर आहे की काय, दर्गा सारखं काहीतरी आणून बघ ना कसं मध्ये सत्ता त्यात पाणी जात असतील. हो वा, ही अशी खाडीच्या किनारची घरा बघ कशी आहेत ना ती, मस्त वाटतं एकदम बघू. इकडून तुम्ही पूर्णगड किल्ल्यावर पण जाऊ शकता, सगळी जवळच असं लागा. इकडे पूर्णगड किल्लो. हो मस्त एकदम छोटा किल्लो असा. आणि इकडून पुढून कुठला तरी तो काही ना तरी लेफ्टला रस्तो असा. तिथे ब्रिजच्याच होतो रस्तो. हा इकडून राईटने खालना जाऊचा, राईटने सॉरी. पूर्णगड किल्ला हे बघ 0.5 किलोमीटर पूर्णगड किल्ला. आणि आम्ही त्याची व्हिडिओ पण बनवलेली असं. तर इकडून जाऊचा असा राईटला रस्तो, त्या ब्रिजच्या खालून रस्तो जातात. मस्त एकदम बघण्यासारखं किल्लो असा, छोटस मंदिर असत. वा, आणि तिकडून समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू पण भारी मिळतं बघ. आता आपण ना जवळपास इलो अरे, आता आपल्याला मॅपवर जावं पाहिजे. पावसच्या पुढून आपल्याला टर्न दाखवत होतो काय तो. आणि इकडनं पण सोमेश्वरला जाऊ एक रस्तो आहे ना, रत्नागिरी मालवण. वाजल्या 3 आणि ही गाडी असा गावखडी मध्ये रत्नागिरी मालवण 3चं टायमिंग आहे सर. हापूस ऍग्रो टुरिझमला इकडून काही ना तरी गेलेलो, पुढचं घाटी क्रॉस केल्यानंतर आपण असे मध्येच थांबा नको, तर आमका परदाने गिअर उतरवचं लागत. स्पीडवर इले होते होय की ना. ह्या रस्ते खड्डे असत रे चढावा. राजू उद्याचा डांबर घेऊन या आणि पासून टाका. कॉन्ट्रॅक्ट रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट किती रुपये घे त्याला सांग. किती किलोमीटर आहे त्याच्यावर आहे. 40 लाख लेंगा, 40 लाख. कितने तय 40 लाख तय 40 लाख. आता आपण पावसला पोहोचलो. पावसला येलो आपण. आणि इकडून गणेशगुळे बीच वगैरे जाऊसाठीचा रस्तो असा. स्पीड ब्रेकर रस्तो चांगलाच मिळाला आतापर्यंत, आपल्या प्रश्नच नाही. पावस गणेशगुळे बीच पण मस्त हा समजला राजू. एक नंबर बीच गणेशगुळे. त्या ठिकाणी पण आपल्याला जाऊचं. आता बघूया कधी वेळ मिळता तो. पैसा पण रस्ता अरुंदच आहे. इकडे पण ट्रॅफिक होत असेल. इकडे जास्त फेरी नव्हती आमची. इकडे कधी आपण आम्ही लास्ट टाइम इलो तेव्हा कशेडीच्या इले मॅपवर काय दाखवतं आपल्या का स्ट्रेट असताना. स्ट्रेट आपल्या किती 6 किलोमीटरवर माझी दाखवली ना. रत्नागिरी आहे ना साधारण माझ्या मते 14-15 किलोमीटर रमला. इकडे पावस बस स्थानक असा भालावली बस लागली. In 300 meters, turn left to stay on Maharashtra State Highway 4. हा लेफ्ट कधी मारूक सांगता. 300 मीटर वर लेफ्ट मारूक सांगता. State Highway 4. हा तो रस्तो तर एका गेलो. लांजा की नाही गेलो तो. Continue on Maharashtra State Highway 4 for 6 kilometers. ह्यो रस्ता नवीन केले नाही काय रे, की एका ह्या केले खाली बसवले नाही होय.
चढल्याने तर आहे सोडलेलं दिसतं ना कटिंग वगैरे आहे काय भरपूर कटिंग केलेली आहे. चढा मोकाटा डेंजर असतो म्हणजे कधी झालो का आपल्याला आयडिया नाही बाबा. पण आकडे कधी आपली फेरीच नाही तेवढी जास्त. आम्ही लास्ट टाइम इथले होते कशा आहे इकडनं पुढे रत्नागिरी रूटला येऊन जवळपास माका तरी 15-1 वर्ष अधिकच झाली. 10 वर्ष तरी झालीच मिनिमम. पूर्वी मी कधी इकडनं काही फेरी नाही मागलाय कधी. क्रॉस होता पण मोबाईल आपला रस्ता तर पुढे आहे ना. 2 तास बरोबर आम्ही प्रवास केलो आणि इकडून आता रत्नागिरी रावला 12 किलोमीटर असा. आणि आता आपण इकडून झोळंबे रोडला जाणार ना राजू. कोळंबे कोळंबे रोडला आपण जाणार आहोत. तर ह्यो सागरी महामार्ग इकडून आता स्किप करतो. प्रवास खूप मस्त झाला. रस्ता एकदम चांगलं होतं. काही एक प्रश्न नाही रस्त्याबद्दल. मस्तपैकी एकदम चांगलं असं व्यवस्थित प्रवास झाला. तर इकडून आता आपण यो रोड स्किप मारून जात आलो आपल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी जिकडे आपला काम असा. आणि त्या काम झाल्यानंतर पूर्ण परत आपण जात आलो घरात देवगडला. इकडून आता आपण राईट साईडला जाऊचा ना आपल्या. राईट साईडला आपल्याला जाऊचा असा कोळंबे रोडला. तर आपण आता सागरी काही गेलो रस्तो हे आलो होतो. In 200 meters, turn left onto Colombe Road. कोळंबे रोड जरा रस्तो आम्ही थोडस जरा चुकलो कारण तो एकदम छोटा रस्तो होतो. त्याच्यामुळे आमका लगेच कळला नाही. तर पुन्हा आपण युटर्न बंद होतो. आता होतो ना एसटी थांबली ती. Take the next left onto Colombe Road. इकडनं आपण आतमध्ये चाललो. तर सागरी महामार्ग इकडून आता आपण स्किप केलं. चला तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करताय. सागरी महामार्गाची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ज्यावेळी आपण असे आपल्या कामासाठी प्रवास करू तर त्यावेळी तुमका या रोडचे वगैरे अपडेट आम्ही देतच राहतो. त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.